गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. आम्ही सगळेजण रेडी झालोय. काय रे, हाय कर. हाय. मी रेडी झाले. आम्ही सगळे रेडी होऊन आता बाहेर जातोय. तर नाशिकमध्ये न्यू प्लेस आहे, तिकडे आम्ही चाललोय. फर्स्ट टाइमच जातोय. तर आम्ही कुठे जातोय हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण वॉच करावा लागेल. 6:30 झालेत, पण खूप अंदाज पडला आजकाल. इथे मम्मी आणि कायरो बसले. पप्पाचं जेवण खातायत. पतली खिचडी नाही, पतला वरण भात, कारण बाहेर काहीच खाता येणार नाही. कुणाला गाडी चालवतोय आणि ट्रॅफिक लागलंय आम्हाला आत्ताच. आत्ता आम्ही पोहोचलोय या लोकेशनला. इकडे जायचंय आपल्याला आतमध्ये. न्यू लोकेशन आहे, छान आहे. मी आतमधून दाखवेल तुम्हाला. ओके, तर फायनली आम्ही पोहोचलोय गोदा पार्कला. भरपूर गर्दी आहे, म्हणजे तिकीटला अक्षरशः लाईन लागली. तिकीट घेऊन आम्ही आतमध्ये एंट्री केली. तिकीटला भरपूर लाईन होती, तरी पण पटकन तिकीट घेतलं. 50 रुपीज तिकीट आहे. कायरोचं तर तिकीट नव्हतं. तिकीट घेऊन आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि वाव, खूप सुंदर म्हणजे पार्क आहे. गार्डन एक न्यू त्यांनी तयार केलं आहे, खूप छान आहे. त्याचा टाईम 5:30 वाजल्यापासून स्टार्ट होतो संध्याकाळी. तर आतमध्ये ना गाणी चालू होती, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते आहे, कारण की तिकडे असं लाईटिंग वगैरे होती आणि लाईटवर म्हणजे गाण्यांवर ते लाईटिंग म्हणजे असे प्ले व्हायचे, असं काही होतं त्याचं सिस्टीम. आणि म्हणजे हे पण होतं, फाउंटन पण होतं, तर त्याला ते पण म्हणजे साऊंडवरच होतं. तर आम्ही पूर्ण मोठं होतं ते. आम्ही हळूहळू पुढे जात होतो बघण्यासाठी. छान केलं आहे, म्हणजे आत्ताच जस्ट ओपन झालं आहे नाशिकमध्ये. जे कोणी नाशिकमध्ये असाल तर नक्की जावा, खूप छान प्लेस आहे. आम्ही पण फर्स्ट टाईमच गेलो होतो. लाईट्स वगैरे म्हणजे छान मेंटेन केलं आहे त्यांनी. फोटोज व्हिडिओज काढायला तर खूप छान आहे. बरेच लोक तिथं रील्स वगैरे बनवत होते. आणि इकडे ना असं म्हणजे वॉटर पार्कमध्ये कसं असतं, म्हणजे असं पाणी वगैरे येत असतं खालून आणि आपण डान्स करायचा मध्ये, तर तशा टाईपचं होतं. सगळे डान्स करत होते, पण थंडी इतकी होती ना, त्यामुळे म्हटलं भिजायला नको, कारण असं थंड वाटत होतं त्यांनी फार. गाणी चालू होती तिकडे आणि आजूबाजूला पण खूप छान असं गोदा घाट आहे ना तिकडे, त्याच्यामुळं फार असं थंड वाटत होतं. कायरोला म्हटलं तू जा डान्स कर, तर त्याला मी इकडे पाठवलं होतं डान्स करण्यासाठी. सगळे छोटे छोटे पोरं डान्स करत होते, मोठे पण करत होते, पण कायरोनी मात्र काही जास्त डान्स नाही केला. थोड्याच वेळ डान्स केला, त्यानंतर आला तो लगेच बाहेर. थंड वाटत होतं. ॲक्च्युली उन्हाळ्यात फार म्हणजे मजा करतील लोक. आता थंडी होती ना, त्याच्यामुळे एवढं कोणी जास्त पाण्यात भिजायला नको म्हणत होता. नंतर त्यांनी बंदही केलं होतं, ते जे येत होतं ना फॉगसारखं, ते बंदही केलं होतं, कारण खूप थंडी वाढत होती ना त्याच्यामुळे. कायरोचं मात्र वेगळंच काही चालू होतं. त्याला या कट्ट्यावरून वरती जायचं होतं. इकडे असं बसण्यासाठी पण खूप छान होतं, खूप छान वाटत होतं. म्हणजे मम्मी पप्पा बसले होते तिकडे कट्ट्यावर, जिन्यावर बसले होते. मग आम्ही तिथून पुढे निघालो, कारण भरपूर मोठं होतं ते. म्हटलं पुढे जाऊन बघावं काय आहे वगैरे. आणि असं बसण्यासाठी वगैरे खूप छान आहे. झाडं आहेत, असे बेंच आहेत बसायला. सगळेजण ना फोटो व्हिडिओज काढत होते तिकडे. रील्ससाठी व्हिडिओसाठी खूप छान आहे ते. आणि हा फाउंटन तर इतका सुंदर होता ना,
खूप छान वाटत होतं. लाईट्स होते त्याला आणि म्युझिक होती. म्युझिकवरती चालू होत होतं. मस्त वाटत होतं. पण कायरोचं मात्र सगळं लक्ष ह्या खेळण्यांकडेच होतं. इकडे सगळ्या अशा गोष्टी होत्या ना खेळायच्या, तर तो अजिबात तिकडे थांबत नव्हता फाउंटनकडे. मम्मी पप्पांना हाताला धरून इकडे घेऊन येत होता. त्याला ह्याच्यात बसवलं होतं मी, पण ह्याच्या अगोदर त्याला ते असं जे जोरात हे जे आहे ना ह्याच्यात बसायचं होतं त्याला. पण हे खूप म्हणजे मोठ्या मुलांसाठी होतं थोडं. आणि कायरा अजून इतका काही कधीच बसला नाही आहे. तो हट्ट करत होता ह्याच्यात बसायचा, पण मी काय बसवलं नाही त्याला, त्याच्यातच बसवलं. जम्पिंग करण्यासाठी घेऊन गेले तर त्यांनी काही जम्प केलं नाही. पण मग इकडे गेला जम्प करायला आणि बघा कसा रडतोय. घाबरत होता तो, सगळे उड्या मारत होते. मोठी स्लाईड होती तिकडे, ती पण त्यांनी काही केली नाही. इकडून वरती चढून मोठी स्लाईड करायला गेला होता, पण त्यांनी काही केलंच नाही, घाबरत होता. आणि बरीच गर्दी झाली होती, बरेच लोक आले होते. स्लाईड परत झोका असं होतं पोरांना खेळण्यासाठी. मुलांना खेळण्यासाठी आहे छान छान. पोरं छान एन्जॉय करत होते. बरीच पोरं होती, भरपूर गर्दी होती, लोक आले होते छान. सॅटर्डे संडे नव्हता तरी बरीच गर्दी होती. म्हणजे सॅटर्डे संडेला तर केवढी गर्दी असेल. मोठे पण छान एन्जॉय करत होते, छोटे पण खेळत होते मस्त. हे असे ABCचे हे होते. त्यानंतर हे कसं म्हणजे फोटो काढण्यासाठीच होतं हे प्लेस. स्टॅच्यूज वगैरे होते तिकडं. कायरो इथं ह्याच्याने खेळतोय, हे ठोकळ्याची. शेवटी स्लाईड खेळतो, जम्पिंग करतो म्हणून फक्त झोक्यात बसला, झोका खेळत होता. तो तर घरी खेळतोच. हे पण छान होतंय, पण गर्दी इतकी झालेली ना, सगळे फोटो व्हिडिओ काढण्यासाठीच गर्दी करत होते. हे पण छान होतं प्लेस, असं फोटोज काढण्यासाठीच होतं हे पण. म्हणजे भरपूर मोठ्या स्पेसमध्ये त्यांनी हे जे पार्क आहे ना ते बनवलं आहे. मला तर वाटतंय म्हणजे खूप असं ह्याच्यानी म्हणजे व्हिडिओज फोटोज ह्या गोष्टींसाठीच बनवलं आहे ते. जर कोणाला आवड असेल म्हणजे नाही का, आपण असं लोकेशन शोधत असतो कुठे फोटो व्हिडिओ व्यवस्थित येतील, असं सिनेमॅटिक वगैरे, तर त्यासाठी त्यांनी बनवलं. त्यानंतर आम्ही ते सगळं फिरून झाल्यानंतर एक्झिट घेतली, कारण बरीच गर्दी झाली होती. छोटी छोटी मुलं पण सहल आली होती ॲक्च्युली त्यांची, छोट्या मुलांची. तर मग गर्दी झाली होती मुलांची आणि कायरो पण इकडे तिकडे पळत होता. मग म्हटलं चला इथून निघूयात आपण. मग तिथून आम्ही गेलो होतो उडपी स्पाईसमध्ये. तिकडे आम्ही तिघांनी डोसे मागवले होते, चौघांनी. त्यानंतर पावभाजी राईस मागवलेला, पनीर चिली मागवली होती आणि लास्टला आम्ही पायनॅपल शिरा मागवला होता. ते सगळं खाऊन मग आम्ही घरी निघालो, कारण पप्पांनी तर गाडीतच खाल्लं होतं. पप्पांना तर दाढ काढली होती त्यामुळं काही खायचं नव्हतं. पप्पा बसले होते, आम्ही सगळं खाल्लं. चौघांनी ना डोसे मागवले होते. कायरोनी प्लेन डोसा, मी मसाला डोसा, कुणालनी कट डोसा मागवला होता आणि मम्मीनी ऑनियन उत्तप्पा मागवला होता. ते खाऊन वगैरे घरी निघालो, कारण उद्या कायरोची पिकनिक आहे तर तयारी पण करायची होती.